चला या आपण मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. आशिष बस मी सांगतो. अरे मी सांगतो मग रे तो मी सांगतो तुला. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संतोष आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. आयुब शेख जबरदस्त अप्रतिम खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. याच महिन्यामध्ये 2 वेळा बाईक मिळवण्याचा मान सन्मान मिळवला. म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास या फलंदाजाच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळतो. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल. पहिला चेंडू, ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू ऑन साईडला. मी म्हटलं होतं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. आणि आयुब शेख एक रन मशीन टेनिस क्रिकेटमधले या वेळेला मात्र थांबवली गेले. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. पांजू गावातील चांगलं व्यक्तिमत्व दिलीपजी सदाशिव भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम दिलीपजी सदाशिव भोईर, आपलं हार्दिक स्वागत. एकविरा स्पोर्ट्सला नेहमीच ते कॉपरेट करत असतात. पहिल्या चेंडूवर आयुब शेख एक बिग विकेट, बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला आकाश मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 2 धावा. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आकाशचा खेळ मात्र मी पाहिला होता जबरदस्त जुचंद्रच्या मैदानात. गावदेवी धानिव संघाबरोबर तुटून पडला होता अक्षरशः, आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा खेळाडू पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. दिनेश जी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. उमळमानवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 2 संघांमध्ये आकाशच्या नावावर सुद्धा एक बाईक आहे. ऑफ साईडला यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अप्रतिम जतीन या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुंदर गोलंदाजी संतोष यावेळेला दवणे. आपल्या गोलंदाजी मार्कवर तर जयराजला आपण पाहू शकलात. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला लॉंगॉनकडे. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे जयराज त्या झेल खाली, मात्र यावेळेला कॅच नंबर 2. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट, मोनिश, गॉन.
वर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतात आणि 2 मोहरे मात्र ओपनिंग बॅटर या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना अयुब शेख अँड मोनिश यांना आपण पाहिलं तर थोडेसे फ्लॉप शो ठरले गेले पूर्णपणे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकतायत डॉट चेंडू येत असताना पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम गुड डिलिव्हरी व्हाईट यॉर्कर. ज्या पद्धतीने मात्र चेंडू या वेळेला पाहतोय, जिथे धाव एक सुद्धा नव्हती तिथे मात्र या वेळेला 2 धावा पूर्ण पळून काढल्या जात आहेत दुहेरीच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत आपण पाहू शकाल पहिलं षटक कंप्लीट होत असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 6 धावा, 6 रन्स. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. आकाश या वेळेला जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन अँड प्रसाद एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर धनंजय. यावेळेला ऑन साईडला आकाशच्या बॅटमधून धनंजयच्या पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 6 धावा. जबरदस्त आपण पाहू शकताय दीपेश दिंडेकर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. 6 धावन करता पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र बॅचेज आणि जबरदस्त टेकन. सुपर मॅग्निफिसंट कॅच. अफलातून दुर्वेश काय झील टिपला गेला कदाचित काय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन योगेश सिद्धेश बाईंदरकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दिलीप सदाशिव भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. मिल्टन मस्तान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते दिलीप सदाशिव भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. कॅमेरामॅन सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रतिमा आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट कुणाल इंदक असतील, अभिजित दुधे म्हणून आपण पाहू शकतात आणि प्रथमेश गायकर ही GTCची संपूर्ण टीम जल्पेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मात्र ही टीम घडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांची स्पर्धा पाहायला मिळाली TDPL यंदाच्या वर्षामध्ये 2021 मध्ये आपण पाहू शकलात आणि आम्हाला समालोचनाची संधी ठाणे जिल्हा प्रीमियर लीगमध्ये दिली गेली होती. जय पवार आणि तसेच जल्पेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ऋणी आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. मोहम्मद यावेळेला आज लवकर येतोय, प्रमोट केलं गेलंय ते बॅटर ॲट नंबर 5 वर. धनंजयचा हा चेंडू मात्र ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण रितेश त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावला गेला. फेकी येईपर्यंत 1 धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 13 धावा.
13 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं आणि फलंदाज मात्र 3 हे तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. आयुब शेख प्रथमतः पहिल्या चेंडूवर बाद झाला. तदनंतर त्याच्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर मोनिश बाद झाला आणि तदनंतर एक सुंदर जजमेंट दुर्वेशने मात्र झेल घेत फलंदाजाला बाद केला. इंटू द गॅपमध्ये चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू कलेक्ट करतायत प्रशांत. मॅग्निफिसंट फिल्डिंग, सुरेख क्षेत्ररक्षण प्रशांतच्या द्वारे पाहायला मिळतं. तेवढंच अचूक फेकी आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता जगे 11 कासरवडविले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण करताना झाई 11 आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी डहाणू विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सेफ झोनमध्ये निघून जाईल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव. धनंजयने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत यावेळेला हाताळली गेले. चेंडू फेकून झाले ते जवळजवळ 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 रन्स 15 धावा. सो संघ नेहमीच मात्र अव्वल स्थानावर चांगल्या प्रकारची दर्जेदार कामगिरी करतो. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने पाहायला मिळतात. कारण मोठी फळी आहे. ज्या पद्धतीने सुशांत मुकादम येणं अजून बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉपकडे एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 धावा. प्रसाद आणि मोहम्मद ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप उपयुक्त ठरेल. परंतु जास्तीत जास्त त्यांना चिकटून राहावं लागेल ते खेळपट्टीवर. 2 षटकांचा खेळ झालाय. 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. भोईर या ठिकाणी उपस्थित होतात. पांजू गावातील एक टेनिस क्रिकेट स्वागत आहे. 8-9-10 असं पांजू स्पोर्ट्स पांजूच्या माध्यमातून स्पर्धा येते. 50,000ची ती स्पर्धा मात्र आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल. 8-9-10 एप्रिल हनुमान जयंती निमित्ताने 17 तारखेला मात्र ती फायनल खेळवली जाईल. ही मात्र परंपरा आहे. ऑफ साईडला मोहम्मदचा हा फटका ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. फेकी येईपर्यंत मात्र एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. संतोष दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. झाई 11 हा संघ आपण पाहू शकाल. मोतीलाल शाह या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना मेंटॉर म्हणून जे काम करतायत आतापर्यंत या संघाला पुढे आणताना मॅन फ्रॉम तारापूर. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रसादची बॅट जर बोलू लागली तर कदाचित धावांचा वेग वाढेल. परंतु क्रिकेट आहे आणि गुणवत्ता सिद्ध करणारा खेळाडू सातत्य कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. प्रसाद तांडेलचा हा फटका मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकीपर्यंत मात्र यावेळेला मोहम्मद बाद होण्याची दाट शक्यता आणि यस इज गॉन. मोहम्मद मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. सुंदर फेकी महेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाली. महेंद्र मॅग्निफिसंट फिल्डिंग अँड सुपर थ्रो. फलंदाज बाद. विकेट नंबर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहू शकाल. एक गाव एक संघाचा फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतायत. तर उद्यापासून जर आपण पाहिलं तर उद्याच्या दिवसात नायगाव एरिया एक गाव एक संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि परवा जर आपण पाहिलं तर 27 तारखेला वसई तालुका एक गाव एक संघ आपण पाहू शकणार आहोत.
यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला होता. प्रसाद तांडेलच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. तर 3 चेंडूचा आतापर्यंत संतोष दवणेच्या हातखंडामधून खेळ यावेळेला स्वीकारला गेलाय. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकतायत. उजव्या हाताने राऊंड द विकेट टप्पापर्यंत चेंडू मात्र थोडासा बाहेर निघणारा होता. येस, इट इज अ वाईड आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो, कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा अचूक टप्पा जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही चांगल्या प्रकारचा डिलिव्हर करतील तेव्हा तेव्हा सक्षम गोलंदाज. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी स्लिप होत आहेत. अगोदरच एक धाव तर निश्चित स्वरूपात आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. ती साहिलला मिळतील 2 धावा आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत जगा 11 कासरवडवली हा संघ पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचतोय फलकावर 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. झाई 11 वर्सेस आपण पाहू शकता हा सामना कासरवडवली जग्या 11 या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. जो संघ विजय होईल तो वर्तकनगर आर के एंटरप्राइजेस या संघाबरोबर खेळेल आणि तदनंतर त्या संघामधून जो संघ विजय होईल तो मात्र जणक राजा अकलोली संघाबरोबर शेवटचा आणि अंतिम सामना खेळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा, 24 रन्स. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ संतोष दवणेच्या हातखंडामधून झाला आहे. आयुब शेख बाद झाला, मोनिश बाद झाला, तदनंतर आपण पाहू शकलात आकाश सारखा फलंदाज बाद झाला आणि मोहम्मद धावचीच्या स्वरूपात बाद होताना हे 4 मात्र टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार हे मात्र तंबूच्या आसऱ्याला मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. यस, इट इज अ वाईड आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 25 रन्स, 25 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू असेल. संतोष दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संतोष दवणे उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ज्या पद्धतीने काही गोलंदाज जेव्हा रायटी असतात त्यावेळेला मात्र राईट आर्म गोलंदाज असतात ते पसंत करतात की राऊंड द विकेट. जसं मोहम्मद शमी भारतीय संघाचा गोलंदाजाला आपण पाहिलं असेल, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. एक धाव तर निश्चित स्वरूपात त्या क्षेत्रामध्ये धावा तर येत आहेत. साहिल मात्र यावेळेला जरूर आपण पाहू शकाल बॅकअप चांगलं मिळालं, स्क्वेअर फेकी होते आणि तत्पूर्वी एक धाव येत असताना 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. जाऊया आपण डीजे मॅनकडे, घेऊया एक विश्रांती. निमेश सामने अँड एका साईडला आकाश मुंबईकर आपण पाहू शकतायत. जरूर उद्याच्या मॅचचं मात्र तिकीट आताच बुक केलं गेलंय. ते आकाश मात्र पाहतील IPLच्या मॅचचं आपण पाहू शकाल. उद्यापासून मात्र जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम सातत्याने पाहायला मिळेल. IPLचा थरार आपण पाहणार आहोत. तर 26 धावा फलकावर. प्रसाद तांडेलची बॅट अजूनपर्यंत तळपलेली नाही आहे, परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजांनी गोलंदाजी केले, टिच्चून मारा केलाय आणि खास करून धारदार गोलंदाजी, विलक्षण कामगिरी, आपल्या बोटांतील जादू सातत्याने दर्शवली गेले. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला बॅक टू द बॉलर जरूर खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात धनंजय, मात्र आपण पाहिलं होतं संतोष मात्र यावेळेला डिरेक्ट हिट होणार नाही आहे. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
साहिल मात्र डेंजर झोनकडे होता, कारण इथे एक एक धाव खूप मोस्ट मायने राखेल. कारण ऑलरेडी 4 फलंदाज बाद झाल्यानंतर स्थिती मात्र यावेळेला नाजूक होती आणि इथून संघाला सावरणं खूप कठीण होतं. परंतु प्रसाद आतापर्यंत त्याच अनुषंगाने सिंगल डबलला प्राधान्य देतोय. हे चांगलं गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. बॅटचा टो लागतोय, चेंडू फार वेगाने निघून जातोय. चेंडू मात्र यावेळेला ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान निघून जात असताना 4 धावा. आपण पाहिलं चौथा आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. प्रसाद तांडेल एका साईडला आपण पाहतो, एक राईट हँड हार्ड हिटर बॅट्समन, बॅटर म्हणून ओळखला जातोय. अप्रतिम व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सावध पवित्रा घेतला गेलाय, कारण झाई 11 संघाची गोलंदाजी अप्रतिम आणि फलंदाजी सुद्धा मात्र अप्रतिम पाहायला मिळते. एक नामवंत संघ डहाणू तालुक्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. झाई 11 त्याच विभागातून धाकटी डहाणू यंदाच्या वर्षात खूप चांगल्यामध्ये फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. तर एका साईडला मात्र कासार वडवली ठाणे जिल्ह्यातून नामवंत संघ म्हणून ज्यांची ओळख धमचाक ज्यांनी सोडले, डंका वाजवलाय आपल्या नावाचा, तो संघ पाहायला मिळतोय. यावेळेला साहिलचा फटका अप्रतिम दर्जेदार कनेक्ट केला गेला मिडल ऑफ द बॅटने, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता गुड शॉट, सुपर टायमिंग. नाईन रन्स, 39 धावा, 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. सुंदर फटका होता. टायमिंगच्या बरोबरीने मात्र हा स्ट्रोक खेळला गेला होता. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. जयराज पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 41 या धावसंख्येवर धावा येत आहेत. जेव्हा तुम्ही मात्र खेळपट्टीवर चिकटून राहता त्यावेळेला ऑटोमॅटिक धावा येतील आणि गोलंदाजाचं माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतील. तेच मात्र यावेळेला करून दाखवलंय आतापर्यंत 2 फलंदाजांनी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. संतोष दवणे त्या जेलखाली येतोय आणि कोणती चुकी करेल का, मात्र शेवटच्या मोमेंटला चुकी जरूर केली जाते. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 43 रन्स, 43 या धावसंख्येवर शेवटच्या मोमेंटला आईसाईड डळमळीत झाली. 4 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 43, 43 रन्स, एकंदरीत 44, 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फोर्टी 43 रन झालेले आहेत. 43 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 3 षटकांमध्ये 26 धावा आणि या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या गेल्या. एकंदरीत 43 रन्स, 43 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करताना जगे 11 कासार वडवली हा संघ. गणेश मणेरा साहेब आज उपस्थित आहेत या संघाला कॉपरेट करण्यासाठी. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहू शकताय 2 संघांच्या माध्यमातून. अजित मात्र एकसरचे नेहमीच गणेश मणेरा यांच्याबद्दल नेहमीच म्हणत असतात. एक सुंदर व्यक्तिमत्व. मैदानाच्या आतमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 43 रन्स, 43 धावा. आता मात्र प्रसाद तांडेल आणि साहिल खूप चांगल्या प्रकारचा मात्र खेळ आतापर्यंत साकारला गेलाय. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे? जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य कधीही थकत नाही. यावेळेला बॅक टू द बॉलर प्रसाद तांडेलला मात्र कोणताही चान्स मिळत नाही आहे. मात्र एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना तेवढ्याच जोमाने जीव वेठीस धरून मात्र या वेळेला 2 धावा पूर्ण केल्या. कारण क्रिकेटमधील एक एक धाव खेळाडूंचा श्वास आहे. एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन पाहायला मिळतं
आणि त्या अनुषंगाने यावेळेला फलंदाजी केली जाते. कारण जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा क्रिकेटमधील टॉनिक प्रमाणे यावेळेला एक एक धाव मात्र यावेळेला ज्वलंत ठेवत असते आणि तेच मात्र करत असताना धावसंख्या 45 अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख रितेशचा हा चेंडू मात्र सबमरीन डिलिव्हरी बॅट हवेत फिरली होती प्रसाद तांडेलची आणि सरळ चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट चेंडू येत असताना धावांची गती स्थिरावली गेले 45 या धावसंख्येवर. ऑन साईडला फटका चांगला आहे इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र या वेळेला गॅप शोधण्यामध्ये माहिर. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय चौकाराकरिता आणि या चौकाराने धावसंख्या 4 फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 49 रन्स 49 धावा 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना आपण पाहू शकतायत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट मोर द विकेट. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. जयराज मात्र वेगानं पुढे सरसावतोय तत्पूर्वी फेकी करेल फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. प्रसादची बॅट तळपली नाही आणि त्याच कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहतोय धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 50 या धावसंख्येवर. 50 रन्स सुशांत मुकादम ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता. एक जबरदस्त डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सुंदर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकता 07 नंबरची जर्सी परिधान करणारा. सुशांतकडे ते प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आहेत परंतु आज खऱ्या अर्थानं त्याला प्रत्यक्षात दाखवावे लागतील. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. जयराज पुढे सरसावतो एक बेस्ट फिल्डर म्हणून आणि बेस्ट बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीने धावसंख्या जगा 11 कासर वडवली संघ प्रथम फलंदाजी करताना जाऊन पोहोचतोय 51 या धावसंख्येवर. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि प्रत्येक खेळाडूंचे मात्र स्वप्न हे पूर्णत्वास नेत असताना टेनिस क्रिकेट विश्व आपण पाहू शकाल. विशाल कोळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक एकंदरीत 5 कंप्लीट झालेत आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 51 धावा 10.20च्या सरासरीने आतापर्यंत यावेळेला आपण पाहू शकता 51 धावा फलकावर. लगेच गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. झाई 11चं यावेळेला कौतुक करावं लागेल कारण वेळ मात्र त्यांनी वाचवला आहे. कारण एकंदरीत जास्तीत जास्त सेलिब्रेशन केलं नाही आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला वेळ तेवढं सांगावं लागलं नाही की गोलंदाजाला मात्र लगेच गोलंदाजी मार्कवर आणा. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर 51 धावा 51 रन्स ऑन द बोर्ड लागला. तर शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज आहे प्रशांत. आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल यावेळेला सुशांत. रायमिंग वर्ड्स सुशांत अँड प्रशांत. अप्रतिम ब्लॉक कॉलमध्ये चेंडू आणि यावेळेला यस ॲब्सोल्युटली प्लम. कोणताही चान्स मिळाला नाही. बॅट फिरवण्याची शैली अफलातून. षटकातील पहिल्या चेंडूवर लेग बिफोर विकेट यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी प्रशांत टू गोपाळ. नवीन फलंदाज यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. प्रशांत मात्र यावेळेला पुढे सरसावतोय. तेवढेच चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच म्हणतात ना आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो
कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. म्हणून कष्ट तुम्हाला खूप काही मात्र या वेळेला यश प्राप्त करून देतो, परंतु ते कष्ट करावे लागतात कोणत्याही क्षेत्रामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते फलकावर 51 रन्स. यावेळेला ऑन साईडला चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी फेकी केली जाते. 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. मिस्टर रितेश पुढे सरसावला गेला होता आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर 54 धावा 54 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चोपन्न धावा पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, परंतु यावेळेला परफेक्ट गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. आर्म ॲक्शन अप्रतिम. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. रनवे यावेळेला रनअप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकाल आणि खास करून नॅचरल डिलिव्हरी ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल मॅग्निफिसंट. यावेळेला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, पंच मात्र सहमत नाही आहेत. या दादवर लेग बायचा इशारा येत असताना रुपेश मेस्त्री यावेळेला आपण पाहू शकताय धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 55 रन्स 55 धावा. शेवटच्या चेंडूवर निर्भर असेल किती धावांचं लक्ष समोर असेल. यावेळेला परफेक्ट वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात त्या प्रकारचा चेंडू. काय गोलंदाजी केली प्रशांतने. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. मात्र सादर आणीमान परंतु उच्च विचार असं वाटलं नाही की मात्र गोलंदाजी करताना थोडाफार थकलेला असेल. नो डाऊट, कारण खांद्याच्या जोरावर एफर्ट काही जबरदस्त पाहायला मिळाले. यावेळेला उपस्थित होत असताना आपण पाहू शकतायत अप्रतिम चांगलं व्यक्तिमत्व उमयमान गावातील दिनेशजी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच आम्हाला कॉम्प्लिमेंट करत असतात. त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप शतशः आभार व्यक्त करतोय. अभयजी कासार, प्रणयजी कासार चे जवळचे नातेसंबंध आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात भारत आणि गावातून. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून लखन जाधव त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. वेलकम लखन, आपलं हार्दिक स्वागत. एक अप्रतिम सुरेख विजयासाठी जर आपण पाहिलं तर 56 धावांचं लक्ष समोर आहे. 56 रन्स टू विन असतील ते आपण पाहू शकाल. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आपण व्हॉइस ऑफ पांजो मिस्टर दिनेश किनी यांना. सलामीवीर मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे 2 पंच सज्ज झालेत. रुपेश मेस्त्री अँड रुपेश कोहली हे 2 पंच आहेत या सामन्यामध्ये.
तर एका बाजूला स्वप्नील आहे तर दुसऱ्या बाजूला जयराज. हे दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जग्या 11 विपक्ष जाई 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये. तर ज्या पद्धतीने संतोष दवणेने सुरुवात करून दिली, विकेट प्राप्त केल्या गेल्या, तदनंतर थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळाला संघ आपण पाहतोय. जग्या 11 कासर वडवली हा संघ थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळाला. तदनंतर 55 धावा या फलकावरती लावल्या गेल्या आणि 56 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. गणेश मनेरा यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 आत करतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लखन जाधव गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतं. पहिले षटक हाताळत असताना जयराज आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा प्लीज, अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. खूप चांगलं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एकविरा क्रिकेट क्लब आणि जीवदानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था, स्टँड उभारणी पाहायला मिळतंय आणि चमचमत्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय. प्रत्येक मॅचमध्ये सामनावीर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतंय. 6 षटकांचा हा सामना आणि 36 चेंडूमध्ये 56 धावा हे टार्गेट पाहायला मिळतंय. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एक आपण पाहिलं तर कासर वडवली संघ याच्या नावावरती आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा विजेता पद आहेत. तर दुसऱ्या बाजूला डहाणूवरनं मात्र प्रस्थान केल्यानंतर जाई संघ पहिल्यांदाच या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेस मात्र सुरेख फटका इनटू द गॅप मध्ये, काय जबरदस्त जमिनी लगत चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. गावगावान दमदार एकच संघ हाय, एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. धन्यवाद डीजे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गॅपचा वापर करावा हे मात्र दाखवून दिले जयराज या फलंदाजाने. काय तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो इंटू द गॅप मध्ये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, पंच सहमत नाहीत. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पिच झाल्यानंतर मात्र इम्पॅक्ट पाहायला मिळतं आणि लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती 1 ने पुढे सरकली जाते. धाव फलकावरती 5 धावा. तर ऑन साईडला चेंडूला वळवलं गेलं आणि तत्पूर्वी 1 धाव अर्जित करत असताना धावांची गती 3 चेंडूंच्या समाप्ती एकेरीत 6 धावा 6 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बंधूंची जोडी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. चांगलं ताळमेळ आहे 2 फलंदाजांमध्ये आणि धावांची गती 6 धावा. पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना लखन जाधव हा मैदानाच्या आतमध्ये. तर 7 धावा झालेल्या आहेत. क्षमस्व 2 धावा ह्या परिपूर्ण केल्या होत्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. अप्रतिम सुरेख फटका इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी 1 धाव काही रोखू शकत नाहीत. 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावरती. 8 धावा 8 रन्स 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 56 धावांचं लक्ष घेऊन हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि कूल माइंडने फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीने गॅपचा वापर करत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट इनटू द गॅप मध्ये हा चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावला जाईल तत्पूर्वी चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा.
धन्यवाद डीजे. 4 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 12 धावा. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट येत असताना गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिलं गेलं आणि फार वेगाने चेंडू निघून जातोय. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 5 चेंडूंमध्ये 2 चौकार ठोठावले गेलेत लखन जाधवच्या गोलंदाजीवरती आणि भरपूर चांगल्या पद्धतीने खरपूस समाचार घेत असताना धावांची गती 12 धावा, 12 रन्स, 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 धावा या फलकावरती जाई 11 या संघाच्या पाहायला मिळत आहेत. मोठा फटका इंटू द गॅपमध्ये चेंडू निघून जातोय डीपमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी 1 धाव येत असताना आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या पहिलं षटक समाप्ती अखेरीस बिनबाद 13 धावा, 56 धावांचा पाठलाग करत असताना या आपण ऐकूया डिस्क जॉकीला. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना. धन्यवाद. 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना गोलंदाज आयुब शेख पाहायला मिळतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे विकेट प्राप्त करून द्यावे लागतील आपल्या संघाकरिता. कारण जर हे 56 धावांचं टार्गेट तुम्हाला डिपेंड करायचं असेल तर निश्चित स्वरूपाने रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट प्राप्त करावे लागतील आणि थोडेसे डॉट चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. फलंदाजांना थोडंसं प्रेशरमध्ये आणावं लागेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. कारण चांगली सुरुवात करून दिली या दोन बंधूंनी. जयराज एका बाजूला तर एका बाजूला स्वप्नील पाहायला मिळतोय आणि धावांची गती फलकावरती 13 धावा ह्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आयुब शेख गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. ज्याच्या नावावरती आपण पाहिले तर 2 या हंगामामध्ये आताच आपण पाहिले तर घोडबंदरच्या मैदानावरती बाईक चा मानकरी ठरला गेला. इथे मात्र बॅटचं एज यस इज गॉन. फलंदाज बाद होतोय आणि सुंदररित्या झेल टिपला गेला आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद डीजे. चला पंचांची वाद घालू नका. फलंदाज बाद होतोय गॉड बँडच्या स्वरूपाने. खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेलाय मोहम्मदच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत असताना आयुब शेख आणि त्याने मात्र इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी 4 बाईक या हंगामामध्ये ज्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत आणि घोडबंदरच्या एकाच मैदानावरती 2 बाईक मिळवण्याचा त्याने मान पटकावलेला आहे. असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय कासरवडवली संघाच्या माध्यमातून. आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 13 धावा असताना पहिल्या विकेटचं पतन होतंय. बिग विकेट जयराज बॅक टू द डगआउटमध्ये परतला जातोय. नवीन फलंदाज धनंजय येतोय क्रमांक 3 वरती. 13 धावा असताना मात्र पहिल्या विकेटचं पतन होतंय. कारण ब्रेक थ्रू मिळवून देणं हे गोलंदाजाचं काम असतं आणि ते मात्र मिळवून देत असताना खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धनंजय. उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले जागा बनवली. कटचा फटका पाहायला मिळतोय. बॅकफुट पॉइंट आणि गलीमधून चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर धनंजयच्या बॅटमधून 2 धावा येत असताना आणि धावांची गती फलकावरती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 15 धावा, 15 रन्स. गॅपचा चांगल्या पद्धतीने वापर केला गेलाय. जास्त आपण पाहिलं तर रिस्की शॉट खेळले गेले नाहीत. चांगल्या पद्धतीने क्लास दाखवत असताना हे फलंदाज आपण पाहतोय जाई 11 संघाच्या माध्यमातून. कारण जयराजने 2 चौकार टोटावले गॅपचा वापर करत असताना आणि तदनंतर आता मात्र आपण पाहतोय
खूप चांगल्या पद्धतीने बॅकफूटवरनं हा स्ट्रोक खेळला गेला होता धनंजयच्या बॅटमधून आणि धावांची गती फलकावरती 15 रन्स 15 धावा. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव अर्जित करत असताना धावांची गती 1 ने पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स. आयुब शेखने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेला आहे आणि धावांवरती अंकुश लावण्याचं काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आयुब शेख. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय मोहम्मद याच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना फलंदाजांना रोखून धरलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख या गोलंदाजाने. यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. फ्लाईंग स्लिप दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम आतापर्यंत वाकाळण्याजोगे हे षटक पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू हाताळले गेलेत आणि 5 चेंडूमध्ये आयुब शेख या गोलंदाजाने 3 धावा खर्च केलेल्या आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण गडी ज्याने बाद केलेला आहे. अजूनही 40 धावांची गरज आहे. येणारी चेंडू असेल ते 25 चेंडू 40 धावा हे विजयाचं समीकरण. यावेळेस मात्र ऑन साइडला काही जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. स्वप्नीलच्या बॅटमधून कणकर स्ट्रोक 6 धावा. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या आणि जास्त वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. मी विनंती करतोय कासर वडवली संघाला. ऑन साइडला जबरदस्त स्वप्नीलच्या बॅटमधून हा षटकार येत असताना आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 22 धावा. खूप चांगली क्वालिटी दर्जाची फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. कारण चांगल्या चेंडूंचा सन्मान केला जातोय. खराब चेंडूंना सीमारेषा पलीकडे पाठवण्याची क्षमता असलेले हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नितीन येतोय तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले तर 22 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पुलचा फटका पॉवरफुल ठरवला गेला. फलंदाज स्वप्नील याच्या माध्यमातून धनंजय स्ट्राईकला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय नितीन. डावरे हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू असेल या षटकातील. कारण ज्या पद्धतीने आयुब शेखने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता तदनंतर असं वाटलं होतं की आतापर्यंत या षटकामध्ये ज्या पद्धतीने जकडून ठेवलं गेलं होतं मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. चेंडूला वलवलं जाते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे धनंजयच्या बॅटमधून. स्वागत केलं जातंय. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 28 धावा. कारण आखूड टप्प्याचे चेंडू जर हाताळले गेले तर आखूड टप्प्याच्या चेंडूंना मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही असं मात्र दर्शवलं जातंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. जेल निसटला गेला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं आणि ते मात्र सत्यात उतरवणं गरजेची गोष्ट आहे. जर कॅच पकडले गेले तर निश्चित स्वरूपाने तुम्ही मॅच वरती पकड बनवू शकता. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. काही कणकर स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल. 6 धावा षटकार.
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला यावेळेस आपण पाहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपाने धावांची गती फलकावरती एकंदरीत 34 धावा विजयाकरिता अजूनही 22 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते 21 चेंडू 22 धावा हे विजयाचं समीकरण. फुलटॉस चेंडू ऑन साइडला जबरदस्त चेंडूला मात्र फेकून दिले. नोचा इशारा आणि 6 धावा. सोने पे सुहागा. एकंदरीत पाहिले तर 41 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 रन्स. फ्री हिटचा हा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय कारण दबावात आहेत. 2 षटकार आल्यानंतर दबाव वाढला गेलाय गोलंदाजावरती. आता मात्र फ्री हिटचा हा चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख हा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होणारा चेंडू आपण पाहतोय. तर 22च्या माध्यमातूनही एक धाव पाहायला मिळते. धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर 42 धावा 42 रन्स. 42 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय धनंजयच्या बॅटमधून 2 षटकार तर 1 षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून ठोठावला गेलाय. 3 षटकार ठोठावलेत आतापर्यंत धनंजयने. यावेळेस मात्र रिव्हर्स स्विच हिटचं ब्रह्मास्त्र ओपन केलं जात आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. विकेटच्या दोन्ही बाजूला खेळण्याची क्षमता असलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि धावांची गती फलकावरती 46 धावा आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स विकेट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मोहामध्ये पडले आणि लाईन मिस केली. फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. फलंदाज बाद. स्वप्नील बॅक टू द डगआउट. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पूर्णपणे पकड बनवली गेले सामन्यावरती आपण पाहतोय कारण 3 षटकांमध्ये एकंदरीत 46 धावा उभारल्या गेल्यात. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आयुब शेख पुन्हा एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मात्र 2 हात करेल. RK एंटरप्राइजेस वर्तकनगर या संघाच्या विरुद्ध आणि त्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये जनक राजा अकलोली संघाच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरते. सरळ बॅटने चेंडूला मात्र फेकून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा. धावांची गती फलकावरती.
52 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट दर्शवत असताना बॅटचं फेस ओपन केलं जात आहे. एक धाव अर्जित करत असताना आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळत आहे. 53 धावा 53 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 53 धावा, अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती सरळ बॅटने स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला वळवलं गेलंय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 1 धाव अर्जित करत असताना आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 54 धावा, 2 धावांची औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते, आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जाई 11 संघाच्या माध्यमातून भरदार गोलंदाजी, तदनंतर आपण पाहतोय शानदार फलंदाजी. यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं जात आहे आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोचते फलकावरती. 55 धावा, स्कोर इज लेवल आणि आता मात्र 1 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलंय. फिनिशिंग ऑफ द स्टाईल. 6 धावा आणि 6 धावेसहित मात्र विजयी ठरला जातोय जाई 11. हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन, हार्ड लक जग्या 11 कासरवडवली. आपण आलात, खूप चांगला खेळ दाखवलात. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक. चला विनंती करतोय जाई 11 संघाला की आपण एक लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे शेक हँड करण्याकरता. चला टॉस करण्याकरता मी विनंती करतोय यायचा आहे. आर.के. एंटरप्राइजेस संघाचा संघनायक टॉस करण्याकरता यायचा आहे. शैलेंद्र गोडेकर उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपण पाहणार आहोत. ओली बड्या गाव गावान दमदार एक